आचार्य विवेक चूडामणीमध्ये म्हणतात की यहा मूढधीही म्हणजे जो मूढ बुद्धी असलेला, दुर्लभ नरजन्म तत्र अपि पूस्त्वम कथमचित लब्ध्वा, दुर्लभ म्हणजे अतिशय योगायोगाने मिळालेला असा नरजन्म, आणि त्यात देखील पूस्त्वम म्हणजे पुरुष देह किंवा मानव देह प्राप्त झालेला आहे. श्रुती पारदर्शनमच, तसंच शास्त्रांचा अभ्यास देखील घडलेला आहे. आत्ममुक्तौ न यतेत म्हणजे आपण सुटण्यासाठी म्हणजे मोक्षासाठी जो प्रयत्न करत नाही, सही आत्महा असत ग्रहात स्वम विनिहंती, तो आपला आपण नाश करणारा राहतो. तो सांसारिक गोष्टींना, अनात्म गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊन त्यात गुंतून पडतो आणि त्यामुळं त्याचा आत्मघात होतो. म्हणजे इथं आचार्यांनी शास्त्रांचा अभ्यास केलेल्या अशा पुरुषाबद्दल उद्गार काढलेले आहेत. ज्यांना शास्त्र हा शब्दच माहीत नाही अशांबद्दल नाही आहे, तर ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे आणि आचार्यांचा काळ जर लक्षात घेतला, ज्या काळात हा विवेक चूडामणी ग्रंथ लिहिला गेला त्या काळामध्ये घरोघर धार्मिकता होती. त्या काळामध्ये घरोघर पूजा अर्चा, वैश्वदेव उपासना, संध्या या सर्व गोष्टी केल्या जात होत्या. त्या काळामध्ये आपल्या मुलांना शास्त्र शिकवली जात होती. अशा काळातलं हे चाललेलं आहे. आत्ताच्या काळाचं तर बोलायची सोय नाही. आत्ताच्या काळामध्ये सकाळी उठल्यानंतर प्रथम देवासमोर हात जोडून उभं राहायला देखील मुलांना शिकवत नाहीत. रात्री संध्याकाळी पर्वचा म्हणायला पालकच विसरून गेलेले असतात. मुलं म्हणण्याची शक्यताच नाही. पण आचार्यांच्या काळामध्ये हे सगळं होतं. एवढंच नव्हे तर तो शब्द इतका चांगला नाही, पण कट्टरतेने होतं. किंवा उमदीकर महाराजांच्या भाषेत कट्टानी हे केलं जात होतं, निश्चयानी केलं जात होतं. नरजन्म योगायोगानेच मिळतो, याच्यात काही शंका नाही. आणि अशा वेळेला मूढतेने म्हणजे शास्त्रांचा अभ्यास करून शास्त्र अधीत झालेली असताना देखील जो मुक्तीकरता प्रयत्न करत नाही, मुक्तीकरता केलेल्या प्रयत्नामध्ये मुक्ती याचा अर्थ शांती आहे बरं का. मुक्ती याचा अर्थ मेल्यावर किंवा आपण देह ठेवल्यावर कुठेतरी जाणं आणि मग परत जन्माला न येणं, हा एक अर्थ असू शकेल. जर बोध झाला तर परत जन्म नसेल. पण आत्ता सांप्रत मुक्ती या शब्दाचा अर्थ समाधान असा आहे, शांती असा आहे, प्रेम आनंद असा मुक्ती या शब्दाचा अर्थ आहे. देहात अडकलेला मनुष्य समाधानात नसतो. देहात, इंद्रियात, विषयांमध्ये अडकलेला जो मनुष्य असतो तो अशांत असतो, कारण विषयच त्याला अशांत करतात.
विषयामध्ये अशांत करण्याचं फार मोठं सामर्थ्य आहे आणि विषयाची इंद्रियांना गरज आहे. म्हणजे अडचण आहे मानवी जीवनामध्येही. विषयांची आत्यंतिक गरज मनुष्य मात्राला आहे. प्रत्येक इंद्रियाच्या विषयाची गरज आहे आणि ती स्वाभाविक प्राकृतिक गरज अशांती निर्माण करते. ही अडचण आहे. आणि मुक्ती म्हणजे शांती. म्हणून मुक्तीकरता प्रयत्न किंवा आत्मविमोचनाकरता प्रयत्न, विमोचन हा फार चांगला शब्द आहे. अडकलेला असेल तर ते मोकळं करणं, सोडवणं. आपल्या स्वतःला देहबुद्धीतूनच सोडवणं हा शांती मिळवण्याचा मार्ग आहे. विषयच न भोगणं हा नाही आहे, कारण त्यांनी जास्त त्रास आहे. म्हणून शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती याकरता प्रयत्न करणं आणि हे मिळवणं याचा अर्थ या जन्मातली मुक्ती आहे. आणि गेल्यावरची मुक्ती कोणी पाहिली आहे, पण ती देखील त्याला जर आपण देह नाही आणि आपण तेच सच्चिदानंद स्वरूप आहोत असा बोध असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मरणा ऐलीकडे मज मिळवणी गेले, पुढे मरणी आणिकीकडे जातील केवी. मरणाच्या आधीच जर माझ्याशी एकरूपता जे साधतील, ते मरणानंतर मरण उपरांत कुठं जाणार, ते मलाच येऊन प्राप्त होतात. पण हा अभ्यास झटून करावा लागतो. विषयाच्या ठिकाणी फार झटून मेहनत करतो आपण. पैसे मिळवतो ते देखील विषय मिळवण्यासाठी पैसे मिळवतो. आपल्या सगळ्या कृती या विषयाभिमुख आहेत. एका प्रमाणामध्ये त्याची गरज ही आहे आणि एका प्रमाणामध्ये त्यांनी अशांती, असमाधान आहे. शास्त्र आपल्याला हेच गरजून सांगतात. आचार्य असं म्हणतात की तो आत्मनाश करणारा राहतो. आत्म्याचा नाश नसतो, पण आत्म्यावर आपण मुक्त आहोत हा संस्कार कधीच न होता मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण, अशा प्रकारच्या समजुतीत, अबोधात तो मृत्यू पावतो, परत जन्म घेतो, परत संसारात अडकतो. आणि त्याचा हा कार्यक्रम जगाच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत चालू राहील जर त्यांनी प्रयत्न केला नाही तर. म्हणून देहसंघात हा अनात्म वर्ग आहे हे लक्षात घेऊन त्या देहाच्याच साह्याने पण मुक्तीकरता म्हणजे समाधान, शांतीकरता प्रयत्न करणं म्हणजेच परमार्थ करणं. ध्यानाने शांती मिळते. सिनेमा पाहून कधी शांती मिळते का हॉटेलमध्ये जाऊन शांती मिळते? ध्यानाने शांती मिळते, नामस्मरणाने शांती मिळते, प्रार्थनेने शांती मिळते. डोळे मिटून विचार उठू न देता बसलं की शांती मिळते. आचार्य त्याच्यावर जोर देत आहेत. हरि ओम तत्सत.